यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत दिवे ग्रामपंचायतीचे त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते जी आकर्षक ट्रॉफी आहे तो ट्रॉफीचं आपण वितरण करावं. त्याचबरोबर शिप्पे सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक्स शेवटची अंतिम मॅच नाही करा ना मग टाइम असेल तर नको उद्या 7 उद्या उद्या कमी येणार उद्या 10ला 9ला समजा 10ला मॅच पाहिजे 10 11 12 1 2 होतील लवकर होतील 12 राजगड कोण आहे चला तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत दिवे सन्मान्य मनोजी तुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांची संस्कृती देखील आहे अतिथी देवो भव अतिथी देवासमान असतोय आणि अतिथींचा मान्यवरांचा शुभ सन्मान आदरणीय राजनजी पाटील आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर करावं. मनोजी तुरे जे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांचा ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केला जातोय. हॅलो हॅलो उपस्थित मान्यवरांचा ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंच हॅलो हॅलो बेबी मला डन 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 रिंग प्लेयर जयेश कालू पाटील माकोल यांनी कॅच घेतल्याबद्दल बुर्रिंग. चला थोडी हॅलो आवाज काय हे झाला भाई हॅलो 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 व्हाट ए शॉट गांधी बाबा फटका लो घरचे गंजलेले प्लेयर गांधी बाबा काल यशोमती मैया से बोले नंदलाला जय श्री काला सोने कोरा खा बोरा आल्यावर गेली गुल्ली कालूला सोम्या बोलली मला दूरचे दुर्गो दिली बारी नाही केली आ
अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनोहर यांच्या माध्यमातून आपण पाहिली. फर्निचर या ठिकाणी बिघडत आहे. वैभव एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. भारी भक्कम शरीर यष्टीचा फलंदाज, नेहमीच खऱ्या अर्थानं ज्याचा बॅटमधून आपण एक आक्रमक खेळ पाहत असतोय असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनिक्शन मध्ये पाहतोय. सिंहगड किंग्स या संघाचा षटक क्रमांक पहिला संत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद फक्त आणि फक्त 2 धावा. क्या बात आहे. पहिल्या ओव्हरमधून थोडासा बॅकफूट आपण संघ पाहतोय. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून सिंहगड किंग्स या संघाला साधता आली नाहीये. मनोहर पाटील यांची अप्रतिम उत्तम गोलंदाजी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगित दुसरा गोलंदाज येतोय संतोष. पहिल्या ओव्हरमधून फक्त धावा खर्च झाल्या 2 आणि महत्वाचे 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय संतोष. ऑन द राईज अतिशय उत्तम फटका आपण पाहिला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावांनी तिसरीसाठी देखील प्रयत्न केला जातो. यस 3 धावा कंप्लीट. नायजेरियावरून आलेले दर्शन भंडारी यांना मानाचा मुजरा नाही तर गजरा. तीन धावा कंप्लीट. 3 धावांनी संघात धावसंख्या 3 पुढे धावसंख्या होते ती 5. चेंडू बॅटच्या आउटसाइड एज घेऊन जातो. चेंडू जातो थर्ड मॅनला. शतरक्षाला बेट करून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकारानं आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार. ऑन द पाठीशा प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला. चेंडू सुंदरसा प्रकट केला होता आणि चेंडू पॉईंट सीमारेषा क्लिअर करणारा चौकार. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 13. वैभव याच्या बॅटमधून सलग दुसरा चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर संतोष. आता मात्र चेंडू पुलचा फटका आहे आणि 1 बाउन्स. एका टप्प्याने 2 शतरक्षण बेट करून चेंडू समाजा बाहेर जाणारा पुन्हा एकदा नेत्रदीपक चौकार. चौकार आवाज रिपीट करा वाला दुसरे और ना वो ऑपरेटर करने
पहिल्या ओव्हरमधून फक्त आणि फक्त खर्च झाल्या होत्या 2 धावा. दुसऱ्या ओव्हरमधून थोडीशी चुकीची गोलंदाजी आपण पाहिली. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 पुढे सक्त धावसंख्या होती ती 20. तब्बल 18 धावा खर्च झाल्या या ओव्हरमधून. संतोष हा गोलंदाज थोडासा मागड ठरला. आवाज रिपीट होतो का? याला आवाज रिफ्लेक्ट होते बोलतो. रिपीट येते आवाज. इको इको कमी. त्याला इको नाहीच आहे ना. राहू दे, चल राहू दे. राहू दे, चल. 2 षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 22. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज नाही याच्या ओके ओके 2 षटकांच्या अंती धावसंख्या 20 आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पाला सांघिक तिसरा आणि संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज येतोय जयेश. गोलंदाज जयेश येतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज जयेश. अतिशय अप्रतिम उत्तम फटका. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न आणि या षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमधून देताना जयेश अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची चेंडूच्या हाताने त्याच्या माध्यमातून झालेली बिग विकेट बडी सफलता यावर प्राप्त करतोय गेंदबाज जयेश. मोठी विकेट. वैभव याची खेळी मात्र संपुष्टात. चेंडूला मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण करण किशोर तो नाही गेलाय बाबू. मिस्टन स्टोक स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू कलेक्ट केले आणि महत्वाचा विकेट प्राप्त करताना पुन्हा एकदा गोलंदाज जयेश. बॅक टू चला नेक्स्ट बॅट्समन लगेच यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. प्रत्येक चौकारासाठी अमोलजी यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रोकडा हिसाब आहे. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज.
चेंडूला पोल काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, फेक थोडीशी रॉंग इन. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सगळी धावसंख्या होते ती 28. म्हणून बंद केले नाही म्हणून बंद केले का जे मग आका तुम्ही बंद केले अन्याय केले आमच्यावर. नाही मिनी नाही त्याने लाईव्ह आहे माझा नाही केला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. काढू का म्हणा चेंडू थोडस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. बीट झाला फलंदाज, बीट झाला एसटी रक्षक. एक धाव घेण्याची संधी, धावसंख्या एकाने पुढे सरकली. 29 ओव्हर क्रमांक 3. ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 संपतो. 3 षटकांची अंतिम धावसंख्या होते ती 29. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. षटकांच्या अंतिम धावसंख्या होती ती 29. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज येतो दशरथ. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर संघातील सर्वात महत्वाचा टमकार गोलंदाज येतोय दशरथ घरात. विशाल याला स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकारासाठी अमोल यांच्याकडे तुम्हाला 500 रुपये कॅश प्राइज आहे. सध्या स्ट्राईकला आहेत विशाल. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. ती क्षमता देखील त्याच्या बॅटमध्ये बघूया. आणि गोलंदाज दशरथ घरात तुमच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. आपण जर विकेट टेकर गोलंदाज ठरला तर तुमच्यासाठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज देवेंद्रजी घरात त्यांच्याकडे दिले जातील. रनिंग बिटवी असे सुरेख सुंदर आपण पाहतो. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या होती 31-31. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर धावसंख्या 31. पुन्हा एकदा गोलंदाज दशरथ घरात. अतिशय चांगला फटका, प्रतिम उत्तम फटका आपण पाहतो. चेंडू तो वायडिश डीप लॉंगॉनला थोडासा थांबवलं होता क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 33. चालू सामन्याचा अपडेट पाहिले तर खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये किशोर पाटील, मनोहर मडवी यांनी अतिशय प्रतिम उत्तम गोलंदाजी केली. फक्त 2 धावा दिल्या होत्या. मात्र 3 ओव्हरमधून या संघाने थोडीशी मजल मारलेली आहे. चेंडू ऑन द राईस, थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे 33. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. चेंडूला वारंवार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज फलंदाजी माध्यमातून आपण चुका पाहतो. मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता येत नाहीये. खरं आता फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. हा चेंडू मात्र थोडासा स्वार आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच वाईट चिकून कधी कमांतर धाव या पंच नो बॉलचा इशारा देतात. हा चेंडू देखील असेल फ्रीट. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय.
शॉर्ट फाईनला आपण क्षेत्ररक्षण पाहिलं, चांगली क्षेत्ररक्षण एक धाव संधी झाली. एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सरकली. धावसंख्या होते ती 35-35. क्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट पाळीमध्ये संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या असते रे षटक क्रमांक 4 संपत. 4 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 35 आणि बिजाचं लक्ष आहे 36 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण जर साधारणतः विचार केला तर प्रत्येक ओव्हर माग 9 धावांची सरासरी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय श्री बेताल क्रीडा मंडळ कोपर आयोजित कोपर प्रेमी लीग 2025 स्पर्धेचा अंतिम सामना. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. उद्या सकाळी ठीक 10 वाजता 2 संघाने आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. एका बाजूला सिनेरी अव्हेंजर्स तर दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग डिफेंडर. दोन्ही संघाचे कॅप्टन बोर्ड टीम आपण लक्षात ठेवा. ठीक 10 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचं. जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. पॅनल्टीचा सामना करावा लागेल. त्यानंतर रायगड रेंजर्स आणि सिएगार्ड किंग्स या 2 संघांना विनंती असेल ठीक 11 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. रायगड आणि सिएगार्डची दुसरी मॅच आहे. पहिली मॅच शिवनेरी आणि विजयदुर्ग. उद्याच्या दिवसातील पहिला सामना शिवनेरी विपक्ष विजयदुर्ग या 2 संघांमधून असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन बोर्ड टीम आपण लक्ष द्या. ठीक 10 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. साठी 36 धावांचं लक्ष. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धावांची सरासरी. सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये उमेश दुसरा कोण आहे आणि रुपेश. 36 धावांचं लक्ष टार्गेट सेट करण्यासाठी खांद्यावर जबाबदारी घेऊन इन ऍक्शन मध्ये सलामी जोडी आपण पाहतोय. तर सलामी गोलंदाज वैयक्तिक पाहिलं सांघिक पाहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज शेखर संघाचा कॅप्टन. ₹500 चौका मरला तरी कोण? अमोल कर अमोल आहे कुठं? रुपेश तुम्हाला देखील या स्पर्धेमधून अतिशय सुवर्ण संधी आहे. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साइड ला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतो थोडासा तंबल होताना शतरक्षक आणि ज्या ठिकाणी 1 धाव ठिकाणी 2 धावा कमवून होतात. पहिला चेंडू पेस करताना उमेश याच्या बॅटमध्ये सुरेख सुंदर 2 धावा आपण पाहिल्यात. संघाचा अकाउंट ज्यानं ओपन केलं धावसंख्या होती 3-2. ओव्हर क्रमांक पहिलं. तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं सगळ्याच्या वतीने पहिले षटक गोलंदाज शेखर
ऑन साईडचा फटका साजला चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष यास मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो जीवदान दिलं जातं आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद आणल्या माणसांनी पकडली असती कॅच साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला जातो जीवदान दिलं जातं आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद म्हणून आमचे दशरथ पाटील नेहमी सांगतात हा मॉलचा माल नाहीये चेंडूला सुंदर सप्लिक अतिशय प्रतिम उत्तम फटका उमेशाचा बाट मधून सुरेख सुंदर प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला फक्त आणि फक्त चेंडू थोडीशी दिशा दिली ताकदीच्या युक्तीचा उत्तम वापर चेंडू जातो सीमाच्या बाहेर चौकार खराब चेंडूची फेक झाली कंप्लीट विजयाचं लक्ष ते फक्त आणि फक्त 36 धावांचं पहिल्या ओव्हरमधून अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी उमेशाच्या बाटमध्ये आपण पाहिली ज्यानं आतापर्यंत 4 चेंडूमधून तब्बल जमा केल्या 10 धावा पलटीत या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो जीवदान आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद चेंडूला पलटीत करण्याचा प्रयत्न होता इम्प्राइज शॉट थर्डमॅनला आपण क्षेत्ररक्षण पाहिलं होतं मात्र त्याला झेल कॅरी करता आला आणि जीवदान मिळालं एक धाव घेण्याची संधी झाली आणि एक धावेने संघाची धावसंख्या मात्र एक धावेने पुढे सरकली धावसंख्या होती ती 11 रन विदाउट लॉस ऑफ विकेट अँड फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस पहिल्या षटकाला बारंबार सुरुवात आहे बिनबाद 11शी सुरुवात विजयाचं लक्ष 36 धावांचं आता मात्र चेंडू सुंदरसा शॉट केला स्कोर ऑफ विकेट अतिशय चांगला फटका वैभव याचं देखील अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण कदाचित चौकार आला असता तर रुपेश टीमसाठी आम्हाला यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं षटक क्रमांक पहिला संपतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 13 धावा धावफलकावर क्या बात आहे षटक क्रमांक पहिलं संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 13 धावफलकावर आपण पाहिल्यात सर्वात महत्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन देखील पाहिलं कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये बिनबाद 13शी सुरुवात करताना विजयाचं लक्ष 36 धावांचं आता उर्वरित 18 चेंडूमध्ये येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त 23 धावांची गरज पहिल्या ओव्हर मधून सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना संघ आपण पाहतोय लोहगड लेजंड्स हा संघ एक उत्तम कामगिरी मैदानाच्या आतमधून या संघाची आपण पाहतोय येणारे 18 चेंडू विजयासाठी 23ची गरज दुसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज येतोय अतुल दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे अतुल येतोय चेंडू थोडंसं अंदर आहेच ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटला थोडासा थांबवलं क्षेत्ररक्षक आहे कंप्लीट दुसरीचा प्रयत्न
तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का? नकार दिला जातोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या बिनबाद 15. भेटला ना रुपयाला एक बॉल नाही पण 15 धावा झालेल्या आहेत. विजयापासून आता फक्त 21 धावा दूर. अतिशय चांगला फटका चेंडू, सुंदर सस्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. उमेशाच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम फटका. हा पलीकडे चेंडू सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑनला आणि जोपर्यंत चेंडूची फेक आउटफील्ड मधून केली जात नाहीये तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजाकडे एक चांगला वेळ आहे तो 2 धावा घेण्याचा. धावसंख्या 17. पुन्हा एकदा उमेशाच्या बॅट मधून ऑन साईडचा अतिशय चांगला फटका म्हणजे कार्पेट चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देखील वैभवाच्या माध्यमातून चांगली झाली. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 18. बिनबाद 18. विजयापासून आता फक्त आणि फक्त 18 धावा दूर. पंद्या थोडंसं खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू अप्परकटच्या अंदाजे खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मात्र एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या 19. वर शॉट. चेंडूला सुंदरसं स्वीप केलं होतं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण निश्चित चेंडू पाहिला होता. आउटफील्ड मधून अतिशय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. युवराज याचं मी कौतुक करणे अतिशय चांगलं असेल. त्याच्या माध्यमातून कॅरी झालेली महत्वाची पहिली विकेट. उमेश पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं घालण्यानंतर फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट देखील फार महत्वाचं असतात. जागेची निवड. आवाज नाही तो आवाज या होता सावंत तिकडे करायला पाहिजे. नेक्स्ट मासमान येतो संतोष. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. खऱ्या हाताने चेंडूचा थोडासा त्याने बॅट केला आणि त्या चेंडून त्याचा घात केला. चेंडू जातो सीमाच्या बाहेर चौकार. हॅलो. चौकाडा संघात धावसंख्या 4 ने पुढे सारखी धावसंख्या होती ती 23. तिसऱ्या षटकाला प्रारंभ व्यक्तिपर सांगित तिसरा आणि गोलंदाज येतो वैभव. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. गोलंदाज वैभव येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यास जेल सोडला जातो. जीवदान दिले जात आहे. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आणि ह्याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट. नशिबाची साथ आहे खऱ्या अर्थानं रुपेशाला. 2 धावा त्याच्या माध्यमातून कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या देखील 2 पुढे सरकली. चौकार कोणी आणि मला संतोष 11 बॉल किती. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यास फलंदाज बाद.
आपल्या पॉपिंग क्रीज पासून थोडासा दूर होता. एसटी त्याला दक्ष पाहिलं, उत्तम फेक झाली, एसट्यानं हिट करून चेंडू आणि महत्वाची विकेट धावचीत बाद. रुपेशच्या चिखली मात्र संपुष्टात. नेक्स्ट नो बॅट्समन आपण लगेच चला. येणारे 10 चेंडू विजयासाठी 11ची गरज. 10 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन बाटाला जातोय समीर. समीर याच्याकडे देखील चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमीच खऱ्या अर्थाने त्याचा बाट बंद देखील आपण आक्रमक खेळ पाहतोय. सुरुवात देखील मोठ्या धावसंख्येने करणारा फलंदाज आहे. छोटा पाकेट बडा धमाका देखते. देवेंद्र घरत यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. समीर तुम्हाला एक सोळा संधी बघा, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करते का अवांतर दाबे अवांतर दोन संख्या धवसा एकने डॉट बॉल आहे. सॉरी, अतिशय चांगला चेंडू, प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतो. वारंवार चुका देखील फलंदाजच्या माध्यमातून, सलग दुसरा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून डॉट. समीर मैदानाच्या आतमध्ये थोड्याशा चुका ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो, साजेशी कामगिरी त्याला साधता येत नाहीये. वैभव याची अतिशय उत्तम गोलंदाजी आपण पाहतोय. प्लेसमेंट करायचे धावांची गरज काय त्याला. अतिशय चांगला फटका, जबरदस्त जंप आपण पाहिले होते, पण पुढे झोकून दिलं होतं स्वतःला. झेल घेण्यासाठी अतिशय दमदार उत्तम प्रयत्न शेखर याच्या माध्यमातून आपण पाहिला होता. जबरदस्त आपण उत्तम कामगिरी केली होती, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नव्हता. पुन्हा एकदा चेंडू तो ऑन साइडला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आउट नाही देणार. सिंहगड काय गेला, सिंहगड लॉस आहे. ते बी लॉस आहे, दोघं ना लॉस कमेटी ही. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. डू अँड डाय, दोन्ही संघांना हा विजय फार महत्वाचा आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी आजची गरज. नेक्स्ट बॅट्समन जातो जयेश. बघा जयेश याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. गोलंदाज कोण येईल हे देखील फार महत्वाचं आहे.
समीर पाटील यांच्याकडनं भावेश यांच्याकडनं मला वाटतं किती ओनली 61 रुपये 61 पारितोषिक आहे, बक्षीस आहे. चला आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर येणारे 7 चेंडू बीएसएल आजची गरज. दोन्ही संघाने एक समान संधी आणि दोन्ही संघाने स्पर्धेत आपण जर विचार केला या स्पर्धेचा अपडेट पाहिला तर दोन्ही संघांना सामना फार महत्वाचा आहे. डू अँड डाय सिच्युएशन अशी दोन्ही संघांसाठी आहे. करो या मरो. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे. सुरुवात आणि गोलंदाज करण. नेक्स्ट बॅट्समन जयेश. स्ट्राईक रोटेट करतो संतोष. संतोष पहिल्या चेंडूमधून ज्यांना चौकार दोन धावा घेण्याची संधी. दोन धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे आता येणारे समीकरण येणारे 5 चेंडू विजयासाठी 6 ची गरज. पाच चेंडू विजयासाठी 6 ची गरज. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आला नव्हता. सामन्याला पुन्हा एकदा कलाटने येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 5 ची गरज 6 ची गरज. पुन्हा एकदा सामन्याला कलाटने. हा डॉट चेंडू या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरेल का? येणारे 4 चेंडू विजयासाठी 6 ची गरज. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज आपल्या टॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा कंप्लीट. 3 मध्ये 4 3-4 येणारे 3 चेंडू विजयासाठी 4 ची गरज. 3 चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 4 ची गरज. गोलंदाज करण याला 4 धावा डिफेन्स ठेवायचे आहेत. या अगेन्स्ट फलंदाज 3 चेंडूमध्ये या 4 धावा तुम्हाला काढायचे आहेत. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साइडला. वैभव चांगलं इनफिल्डच्या वरून चेंडू सुंदरसा प्राण. याचबरोबर सामन्यामध्ये विजय संपादित. व्हॉट अ शॉट. विनायकजी मात्र आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या प्लीज. आणि याचबरोबर सामना फिनिश. नो डाऊट विजयाचा शिल्पकार मनोहर मडवी. पहिल्या ओव्हरमधून ज्यानं खर्च केला फक्त 2 धावा. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाज आहे. अंतिम सामन्यामधून तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. म्हणून आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. विनायकजी मात्र आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या.
दादा हे दादा तुमचं सगळं बॉल घेतील बॉल ठेव सगळं बॉल नाही ठेव जुना बॉल मेन ठेव त्यांनी केलं होतं वेलपेट मनोज जैन अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं आज कसल्याने कुठल्या परिस्थितीत गालबोट न लागता एक उत्तमरित्या ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं आम्ही जाहीर करून या आजच्या स्पर्धेचा निरोप देतोय. उद्या ठीक भेटूया 10 वाजता. दोन संघाचे कॅप्टन पुन्हा एकदा लक्ष द्या, शिवनेरी आणि विजयदुर्ग. हॅलो, शिवनेरी या संघाचा कॅप्टन आणि विजयदुर्ग संघाचा कॅप्टन आपण ठीक 10 वाजता रिपोर्टिंग करायची आहे.